आज मी अशा एका मेंटल ट्रॅप विषयी बोलणार आहे. मला ऐकणाऱ्या 90% लोकांचं किमान अर्ध आयुष्य तरी या ट्रॅपमध्ये अक्षरशः बर्बाद झालेलं आहे. कोणता ट्रॅप, त्यासाठी व्हिडिओ सेव्ह करून शेवटपर्यंत बघा. मित्र हो, जगातल्या एकाही व्यक्तीची इच्छा नसते की स्वतःचं वाटोळं व्हावं, स्वतःचं आयुष्य बर्बाद व्हावं, स्वतः कर्जबाजारी व्हावं, आयुष्यात मागं राहावं. पण तरीही आयुष्यात जे हवं असतं ते मिळत नाही आणि जे नको असतं ते संपत नाही. नेमकं हे कशामुळे होतं याचं महत्वाचं कारण म्हणजे कम्फर्ट झोनचा ट्रॅप. तुम्हाला बदल हवा असतो पण त्या बदलाची भीतीच जास्त वाटत राहते. कम्फर्ट झोन ट्रॅप म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, जे तुमच्या ओळखीचं आहे, जे तुमच्या परिचयाचं असतं, तेच काम, तीच माणसं, तेच नेटवर्क, तेच डेली रुटीन, तेच निर्णय तुम्ही पुन्हा पुन्हा घेता. लाख त्याच्यात नुकसान झालं तरीही, कारण ते तुम्हाला सुरक्षित वाटतात. कम्फर्ट झोन ट्रॅपमध्ये ओळखीचं नसलेलं प्रत्येक काम तुमच्या मेंदूला धोकादायक वाटतं आणि ते न करण्याची 1000 कारणं मेंदू शोधून काढतो. मग ऐन उमेदीत वयाच्या 20-25 पाहिलेली तुम्ही मोठी गाडी, मोठं घर, फॉरेन ट्रिप, सगळी मोठी स्वप्न हळूहळू छोटी व्हायला लागतात. जे आहे तेच तुम्हाला कम्फर्टेबल वाटायला लागतं आणि तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला लागता. मग आपण स्वतःला जस्टिफाय करायला लागतो. माझ्याकडे आता वेळ नाही, माझं वय गेलं, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, संधी निघून गेल्या. लक्षात घ्या, यातली काही कारणं कदाचित खरी असतीलही, पण बऱ्याचदा आपण आपल्या भीतीला दिलेली ही सुंदर नावं असतात. आणि मग 40-50 नंतर मागे वळून बघताना एकच प्रश्न कायम सतावत राहतो, तो म्हणजे मी त्यावेळी अजून थोडासा प्रयत्न केला असता तर. कारण अपयशाची वेदना क्षणभराची असते, पण न जगलेल्या आयुष्याची खंत आयुष्याला पुरून उरते. तुमचंही या ट्रॅपमध्ये काही नुकसान झालंय का आणि कम्फर्ट झोनच्या ट्रॅपमधून बाहेर पडण्यासाठी उपाय हवे असतील तर कमेंटमध्ये प्लीज यस लिहा आणि अधिकाधिक लोकांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.